तुम्हाला ना रोज काही ना काही असं गोड खावंसं वाटतंय. जेवण झालं की काहीतरी गोड लागतंय, दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण असेल, दिवसभरात कधीही तुम्हाला असं गोड खायची खूप इच्छा होते. त्यामागचं कारण तुम्ही समजून घ्या. आज मी तुम्हाला समजून सांगतो. आता काय असतं माहिती आहे का, तुम्ही शरीराला समजायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी असतात, या शरीराला समजायला शिका. यात काही औषध उपचार लागत नाही, पण तुमच्या सवयीनं हे गोष्टी नीट होतील हे तुम्ही समजून घ्या. पहिलं कारण याच्यात काय, जेवणात प्रोटीनची कमतरता. आता तुमच्या जेवणामध्ये जर प्रोटीन कमी असेल तर पोट जास्त वेळ भरलेलं राहत नाही, पुरेसा आहार भेटत नाही आणि काही वेळानं शरीर पटकन एनर्जी देणाऱ्या गोड पदार्थांकडे वळू शकते. दुसरं कारण म्हणजे काय, जेवण खूप उशिरा घेणे, मील स्किपिंग. आता सकाळी काय काय लोकांची सवय असते, सकाळी नाश्ता स्किप केला, खूप वेळ उपाशी राहिलं, नंतर हाय कॅलरीज आणि शुगरी फूडची क्रेविंग यामध्ये वाढू शकते. तिसरं कारण म्हणजे काय माहिती आहे का, झोप कमी होणे. आता बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असेल झोपेचा. रोजची झोप जर कमी असेल तर हंगर आणि सटायटी नियंत्रित ठेवणारा जे हार्मोन्स असतात ना, त्यामध्ये बदल होऊ शकतो. याचा परिणाम काय होईल, तुम्हाला भूक आणि क्रेविंग्स दोन्ही वाढू शकतात. चौथं महत्वाचं कारण म्हणजे काय, खूप महत्वाचं कारण याच्यामध्ये आहे स्ट्रेस. आता स्ट्रेसमध्ये अनेक लोकांना कम्फर्ट फूड म्हणजे काय, गोड किंवा कॅलरी डेन्स पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते. तुमचा कोणता तरी आवडतीचा पदार्थ असेल, चॉकलेट असेल, काही ब्राउनी असेल, काही एक्सेट्रा एक्सेट्रा, गुलाबजाम, रसगुल्ला, हे तुमचं कम्फर्ट फूड जर असेल ना, ते तुमची खायची इच्छा होईल. पाचवं म्हणजे काय, तुम्ही गोड खाण्याची सवय लावली आहे. सकाळी उठलं की चहा बिस्किट, जेवणानंतर मिठाई, रात्री डेझर्ट, हे रुटीन जर वारंवार असं रिपीट होत आलं ना, कंटिन्यू तुम्ही केलं ना, तर याचं एक हॅबिट लूप तयार होतो. म्हणजे काय, एक सवयीचं चक्र तयार होतं यामध्ये. सहावं कारण म्हणजे काय, डाएट तुमचं खूप खूप असं रेस्ट्रिक्टेड केलंय. शुगर पूर्णपणे बंद. तुम्हाला कोणतरी सांगितलं 21 दिवस हे बंद करा, 21 दिवस ते बंद करा, तुम्ही सगळंच बंद करायला सुरू केलं, तर असं एकदम क्रॅश डाएटिंगमध्ये गेल्यावर काय होईल, तुमची कॅलरीज इंटेक खूप कमी होईल आणि तुम्ही संध्याकाळी एकदम खूप क्रेविंग्ज वाढेल. आता दिवसभरात तुमच्या वजनानुसार तुम्हाला किती प्रोटीन लागेल हे तुम्ही तुमचं वजन आधी कमेंटमध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला तुमची दिवसाची प्रोटीन रिक्वायरमेंट हे सगळे मेंटेन करायसाठी कमेंटमध्ये सांगेल. आणि जर परत परत क्रेविंग होत असेल ना, तर आधी स्वतःमध्ये प्रोटीन कमतरता आहे का, तुम्ही जेवण स्किप करताय का, तुमची झोप पुरेशी आहे का, तुम्ही स्ट्रेस घेताय का, हे सगळं आधी बघा, याचं निरीक्षण करा आणि मग काहीतरी उपाय करायला सुरू करा. ठीक आहे, काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.